स्वराज्याचे आद्य संकल्पक, आद्य क्रांतिकारक, धर्मसुधारक, नौसेनेचे जनक, स्थापत्य तज्ञ, नरवीर, महाराष्ट्राच्या अस्मितेचा माडबिंदू, भारतभूषण, राष्ट्रभक्त, राष्ट्राभिमानी, उदार, संयमी, मानवतावादी, भव्य, दिव्य, उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व, अनभिषिक्त जगात मान्य लोकराजा, विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि थेट विषयाकडे बोलतो. मी न्यू हायस्कूल गराणा या शाळेचा विद्यार्थी आत्मवादाने आपल्या समोर विषय मांडतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बघितलेलं स्वराज्य स्थापनेचं स्वप्न. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठी रक्तातच होती, फक्त मराठी रक्तातच होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या मातोश्री राजमाता विश्वमाता जिजाबाई साहेब यांच्या पोटी जन्मलेल्या छावा, त्या छाव्याला जन्मताच असे संस्कार दिले की त्या छाव्याच्या मनात आणि तनात एकच इच्छा होती, ती म्हणजे स्वराज्य स्थापन करण्याची. आऊसाहेबांना चांगल्या प्रकारे माहीत होतं की मनानं पराभूत झालेला व्यक्ती कधी रणांगणात जिंकू शकत नाही, पण मनानं जिंकलेला व्यक्ती कधीच रणांगणात हरवू शकत नाही. ही गोष्ट आऊसाहेबांना माहीत होती. मग आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची शपथ घेतली आणि मग स्वराज्याच्या मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि स्वराज्य उभं केलं. तिथल्या मावळ्यांनाही माहीत होतं लाख मेली तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मात्र मेला नाही पाहिजे. हाडाचं काढं, रक्ताचं पाणी आणि देहाचं चिकट करत त्या मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि स्वराज्य उभं केलं. आपला जिल्हा आपला, राज्य आपलं, देश आपलं, संस्कार आपले, संस्कृती आपली, परंपराही आपली. आपल्या पूर्वजांनी आपल्या साम्राज्यासाठी आपला देह बनायला लावला. मग त्या साम्राज्यासाठी आपण आपल्या मातीमध्ये आपला साम्राज्य निर्माण करण्यासाठी आपला देहपणाला लावणे हा आपलं आद्य कर्तव्य आहे. 1 लाख घोडदळ आणि 2 लाख पायदळ होतं स्वराज्याचं. 1 लाख घोडदळ आणि 2 लाख पायदळ होतं स्वराज्याचं. 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. तरी पण 360 किल्ले त्यांच्या नाकाच्या टेचेवर पाय देऊन 360 किल्ले अवघ्या 40 वर्षात हस्तगत केले. हा इतिहास त्या स्वराज्याचा आहे, हा इतिहास त्या स्वराज्याचा आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं असं स्टेटस निर्माण केलं की आजचे लोक व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतात. स्टेटस असं निर्माण केलं, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसतंय. ज्यांचं स्टेटस असतंय ते लोक त्यांचं स्टेटस त्या स्टेटसला ठेवतात. म्हणून 350 वर्षापूर्वी एका महामानवानं या जगात स्टेटस बनवलं, द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. पुढची स्पर्धक समृद्धी शरद भालेराव. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समृद्धी शरद भालेराव. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त मी 2 शब्द बोलणार आहेत, ते तुम्ही ऐकावे अशी माझी नम्र विनंती. भवानी मातेंचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. ही जयंती आपण शिवजयंती म्हणून उत्सवाने साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आणि महान राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईंचे नाव जिजाबाई भोसले होते. शिवाजी राजे लहानपणापासून खूप हुशार व धाडसी होते. माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले होते. आला वारा गेला वारा उडून गेला भरारा, आला वारा गेला वारा उडून गेला भरारा, संपला नाही संपून बी नाही माझ्या